नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात पण झालेली आहे आणि त्यामुळे मग आपल्याला काय होतं, संध्याकाळच्या वेळी पाऊस पडतोय, बाहेर तर आपण जाऊ शकत नाही. मग आता काय करायचं? मग मस्तपैकी गरम गरम कांदे भाजी म्हणा, बटाट वडे म्हणा, असं काहीतरी चमचमीत आपल्याला खावंसं वाटतंच, प्रत्येकालाच वाटतं. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला मस्तपैकी बटाट वड्याची रेसिपी दाखवणार आहे. बटाटे वडे करण्यासाठी मी इथे बटाटे आधी उकडून घेतलेले आहेत आणि हे 8 ते 10 बटाटे आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला आता मसाला म्हणजे काय, त्याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. तर त्याच्यासाठी 8-10 आपले बटाटे आहेत की नाही, तर साधारण 8-10 मी मिरच्या घेतलेत, 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतलेत आणि हे 2 इंच साधारण आलं घेतलं आहे. आणि आता हे मी असं वाटून घेणार आहे बारीक, आणि मग नंतर आपण पुढची कृती बघूया. आलं, लसूण आणि मिरची हे मी असं कुटून घेतलं याच्यामध्ये. आता ते आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. ते आता कसं परतायचं ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते. आता तेल तापल्यावर आपण त्यामध्ये मोहरी घालूया, नंतर त्यात हिंग घालूया आणि हळद घालूया. आणि आता हे वाटलेलं आपलं आहे की नाही, हे आपण घालूया. ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जावा म्हणून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे तेलावर छान परतून घ्यायचं. आणि असं परतल्यामुळे काय होतं, एक तर बटाट वडे स्वादिष्ट होतातच, आणि आपण जास्त प्रमाणात समजा मसाला करून ठेवायचा म्हटला तरी आपण करून ठेवू शकतो. आणि केव्हाही आपल्याला असं वाटलं की आज बटाट वडे करावे तर हा मसाल्याचा वापर आपण करू शकतो. कधीही आपण जेव्हा वरण भाताचा कुकर लावतो तेव्हा ठेवले 5-6 बटाटे वर उकडायला आणि बटाट वडे आपण करू शकतो लगेच. आणि असा परतलेला मसाला 1-1.5 महिना सुद्धा फ्रीजमध्ये राहू शकतो. आता हे परतून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता बटाट वड्याचं मिश्रण आपण म्हणजे आतली बटाट वड्याची भाजी आपण करायला घेऊया. आता हे बटाटे आपले सोलून झालेत. आता मी हे कुस्करून घेते, कारण अर्धे बोबडेच कुस्करायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळे मी हातानेच कुस्करणार आहे. ते चिरून बिरून नाही घेतलं तरी चालतं. अर्धवट असे बटाटे फोडून झाल्यावर मी आता ह्याच्यामध्ये हा आपण मसाला परतलाय की नाही तो घालते. आता मी हा मसाला कमीच केलाय, जेवढा आपल्याला हवा होता याला तेवढा, त्यामुळे मी हा आता सगळा घालते. आणि तुम्ही जर जास्त करून ठेवला, कारण मी मगाशी बोलली आहे की असा करून ठेवलेला पण फ्रीजमध्ये चांगला राहतो म्हणून, तर तसा जर तुम्ही जास्त केला तर तुम्ही जसे बटाटे घ्याल त्याप्रमाणे तुम्ही मसाला त्याच्यात घाला. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपल्याला आता घालायची आहे कोथिंबीर. आणि हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ही माझी पद्धत मी आज तुम्हाला दाखवली आहे, कारण मी बटाटे आधी कुस्करून नंतर त्याच्यात मसाला घातलाय. पण काही वेळेला काही जण डायरेक्ट भाजी अशी त्या मसाल्यामध्येच फोडणीला टाकून परततात. तसंही केलेलं चालतं, पण मी नेहमी असंच करते म्हणून मी आज माझी रेसिपी तुम्हाला दाखवली. हे बघा, असं आहे, आतली भाजी अशी तयार होते. आणि बटाटा अगदी खूप मळून घ्यायचा नाही, कारण बटाट्याचे त्याच्यात छोटे छोटे जर तुकडे राहिले तर तो बटाटवडा खाताना सुद्धा तो मध्ये मध्ये तुकडा चांगला लागतो. म्हणून अगदी त्याचं मेंढ करून अगदी घ्यायचं नाही, असं तुकडा मध्ये मध्ये राहिला पाहिजे. बघा असा, याच्यापेक्षा लहान राहिला तरी चालतो, पण असा तुकडा राहिला पाहिजे. अगदी स्मॅश नाही बटाटा करायचा. हे आपलं आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण बटाट वडे आपण तळणार आहोत की नाही, त्याच्यासाठी आता हे याचे गोळे करून घेऊया. असे गोळे करून घ्यायचे. मी आता गोल वडे करणार आहे म्हणून
मी अशा प्रकारे हे गोळे करते या भाजीचे. पण तुम्हाला जर वडापाव वगैरे असा करायचा असेल आणि तुम्हाला जर चपटे करायचे असले तर मग ते पावात मग चांगले राहतात की नाही, म्हणून मग ते असे चपटेसुद्धा आपण करू शकतो. ते दाखवते मी तुम्हाला कसा करायचा तो, म्हणजे तो पावात चांगला राहतो. बघा असा थोडा चपटा करायचा, म्हणजे तो पावात आपल्याला घालून खायला बरा होतो. असा पण करू शकता. हे गोळे आता करून झालेत. आता आपण वडे करणार आहोत. त्यासाठी आता हे आपण बेसन भिजवून घेऊया. तर हे ह्या डावेने मी 3 डावा बेसन घेतलं आहे आणि आता ते आपण भिजवून घेऊया. त्याच्यात मी आता थोडं घालणार आहे मीठ चवीसाठी आणि थोडीशी हळद घालणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडंच घालायचं, कारण एकदम पातळसुद्धा ते होता कामा नये. आधी थोडंसं पाणी घालून अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग लागेल तसं पाणी घालून भिजवायचं. हे पीठ भिजवताना मी स्वतः काही सोडा कधी घालत नाही, पण तुम्हाला जरी थोडा घालायचा असला चिमूटभर तरी तुम्ही घालू शकता. नाही तर आपण हे तेल तापवतो की नाही, त्यातलं एक छोटे अशा चमचाभर तेल ह्याच्यामध्ये घालायचं, तरी पण वडे छान होतात. हे बघा हे बेसन आता आपलं भिजवून झालं आहे आणि आपल्याला असं इतपत ठेवायचं. हे बघा इतपत, कारण अगदी पातळसुद्धा ते चालत नाही आणि अगदी घट्टसुद्धा चालणार नाही. त्यामुळे हे बरोबर आहे, कारण आपण तो गोळा टाकला की त्याला बेसन चांगलं लागलं पाहिजे ना. इतपत भिजवायचं आहे बघा, अशी धार पडली पाहिजे. इथे मी तेल तापत ठेवलं आहे आता आणि आता आपण वडे तळायला घेऊया, कारण आपलं पीठ पण भिजवून झालं आहे आणि गोळे पण करून झालेत. आता आपण वडे तळायला लागूया. हे बघा आपण असा गोळा ह्याच्यात बुडवल्यावर त्याला पिठाचं कोटिंग चांगलं आलं पाहिजे इतपत आपल्याला पीठ हे भिजवायचं असतं. आणि असं निथळून घेऊन हळूच वडा सोडायचा. ज्याप्रमाणे तुम्ही कढई घ्याल तळण्यासाठी त्याप्रमाणे तुम्ही वडे त्याच्यात 2, 3, 4 या असे घाला. टाकल्या तो लगेच उलटायचा नाही, कारण ओला असतो ना तो. थोडा जरी त्याला शेक चांगला तेलाचा लागला पाहिजे. आता बघा आता मोकळा झाला असा आपण आता उलटू शकतो. हे बघा हे तळून झाले. आता आपण टिश्यू पेपरवर हे सगळे काढून घेऊया. तेल असं थोडं निथळावं आणि मग काढावे, म्हणजे वड्याबरोबर तेल जास्त येत नाही. अशाच प्रकारे हे आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊया. वडे आपले आता हे तळून झालेत. त्याच्याबरोबर आपल्याला खाण्यासाठी आपण आता चटणी बनवूया. त्याच्यासाठी मी खोबरं घेतलं आहे पाऊण वाटी, 1.5 चमचा तिखट घेतलं आहे, लाल तिखट, साध्या नुसत्या मिरचीचं तिखट आहे हे, आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे. आणि आपण ही आता थोडीशी त्याच्यात लसूण पण घालणार आहोत. आणि अगदी विक्रेत्यांसारखी चटणी बनवण्यासाठी मी ह्याच्यात ही शेवट जी पिल्लं निघतात ना वडे तळल्यावर, ती मी चटणीत घालणार आहे. त्यांनीसुद्धा चटणी खूप छान लागते. आता ही एवढी आहेत, पण मी थोडीशीच घालणार आहे त्याच्यात चवीसाठी. ही बघा ही बटाटवड्यासाठी चटणी तयार आहे. हे गरमागरम वडे आपले तयार आहेत आणि या हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत. एकदम पावसाळ्यासाठी झक्कास बेत आपण केलेला आहे. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ बटाटवड्याचा? जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.